असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होती. लोक येतात पलीकडनं ज्यांचा काही संबंध नाही असे निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27-28 मृत्युमुखी होतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला वड्याची भूमिका घेणं शक्य नव्हतं. पण हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. 2 भाग आहेत. एक भारताचा नकाशा निर्देशावर ठेवा, पाकिस्तानचा नकाशा निर्देशावर ठेवा. भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग 1948 साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात आहे तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान केंद्रित केले असं दिसते. आणि त्याचं कारण असं आहे की POK या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत. तिथे ट्रेनिंग दिलं जातं, तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तानकडनं तिथं होती. जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्थान यांची जी बॉर्डर आहे ही बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि ती काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते पाक ऑक्युपाईड काश्मीर इथे झाले. यावेळेच्या स्थितीत एक आणखीन बदल दिसला की जो काही 10 दिवसापूर्वी झालं काश्मीरमध्ये ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्याबद्दल सुद्धा शंका होती. पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर ज्याचा आनंद वाटावा असा एक दिवस घडली. सवन काश्मीरमध्ये स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली. ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मतं व्यक्त केली. जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला आणि त्याबरोबर तिथले मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला त्यांचं भाषण तुम्ही कोणी ऐकलं असेल तर असेल त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवन काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता आपल्या 26-27 लोक मृत्युमुखी पडले होते त्याचा तर हिशोब करावा लागेल. पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली दिसते योग्य आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठलीही भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता
पूर्ण ताकदीने सरकारच्या मागं उभं राहावं हा निर्णय घेतला. आणि आज या ॲक्शनच्या नंतर सर्व देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिलं. आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे. नाही असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे. पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं. काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने दिलेली नाही. तर ठीक आहे, शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्त्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावंच लागेल. त्यासाठी जे काही कष्ट, त्याग देशवासी म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते. ही जमीची बाजू आहे. आज सांगणं योग्य नाही, पण सतर्क राहण्याची स्थिती आहे. हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान माहिती नाही कुठपर्यंत पुढे जातील. त्यांना त्यांची ताकद माहिती आहे, त्यांना भारताची ताकद माहिती आहे. आणि त्यामुळं या गोष्टीत आपल्याला सावध राहावं लागेल. 4-5 निकाल सरकारने आधी घेतले. एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही पावलं टाकली, त्याच्यात काही चुकीचं नाही. देशभर मॉकड्रिल घेतला जातो युद्ध सरावाचा 4 वर्ष सगळीकडे. अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडनं खरं त्याचे काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या, काही गोष्टी रिव्हील करायच्या नसतात. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? नाही, असं आहे की 71 साली ज्यावेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केलं होतं. त्याही वेळेला ह्या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वाढण्याची भूमिका घेऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपल्या आर्म फोर्सेसनी आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच होते. ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं. कारण काही निष्पाप भगिनी त्यांना वैद्यकाला तोंड देण्याची स्थिती आणली. त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य. मी आत्ताच सांगितलं, याचं मोदींचं नाव घेऊन सांगितलं की यावेळेला असा संकुचित दृष्टिकोन घेणं शहाणपणाचं लक्षण नाही. जर आता एअर स्ट्राईक तर झाला, पण याच्या पुढे सरकारने पुढे आणखी एक स्टेप घ्यावी का इथपर्यंत थांबवता? नाही, आता एक महत्वाची स्टेप घेतली. बरोबर, आता पेशन्स दाखवावं लागतात. त्याची काही रिॲक्शन होते का काय होते सांगता येत नाही. कारण वातावरण पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल नाराजी असलेला आहे. पण आत्ता त्याला अफसोस होता का वगैरे सांगता येत नाही. आज आपण एक राहूया. सीधी बात है कि ऑल पार्टी की जो मीटिंग हुई वहाँ यूनानिमसली ये तय हुआ कि ये इशू पर हम सब एक हैं और मिलकर आर्म फोर्सेस, डिफेंस मिनिस्ट्री, प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा। और वो कंटिन्यू किया है। कल ये हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता
क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी, इतने लोग मारने के बाद हम नजरअंदाज नहीं कर सकते थे। कुछ न कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी ये दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश चुप नहीं बैठेगा। और ये संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी, मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके वे जहाँ हैं वो छोड़कर अन्य एरिया के लोगों को कुछ तकलीफ नहीं होनी चाहिए। और इसीलिए ये जो 8-9 जगह सिलेक्ट किया है वहाँ दहशतवादी लोगों के वे से ट्रेनिंग की व्यवस्था है, जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मटेरियल के स्टॉक वहाँ है और वहाँ ही चुनकर कॉन्सेंट्रेट किया है। ये बात इंडियन एयरफोर्स की अच्छी बात उन्होंने की। बाकी आम लोगों को तकलीफ नहीं, और जहाँ तफरीह की जगह है वो उद्ध्वस्त करने का काम किया है। बात ऐसी है, अपना टारगेट ही पीओके थे, पीओके में पाकिस्तान में घुसकर कुछ किया नहीं। पाकिस्तान ने जो इलीगली कश्मीर की जगह ऑक्यूपाई की है और इसका इस्तेमाल भारत को जब परिस्थिति गंभीर होती है तब हमला करने के लिए जो वेस यूज करते हैं वहाँ ही सिर्फ हमले किए हैं। इससे बात साबित होती है कि भारत आम इनोसेंट जो सिटीजन है इनके बारे में ध्यान देकर जो कुछ किया है वो काम किया है। स्पेसिफिक रिमार्क ऑन द नेम सिंधु, एक भावनिक नाम दिया गया। अच्छा किया, बिकॉज 27-28 लोग इसमें मर गए थे। जो महिला थी इसका सौभाग्य का निशाना खत्म हुआ था और इसीलिए देशवासी उनके साथ है ये कहने का संदेश एक शब्द से लिया गया। माझी माहिती आहे पीओके मध्येच हल्ले झाले। एअरफेअर या दोन्ही गोष्टीचं जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअरफोर्सने ठेवलेला आहे। बात अशी आहे की जगाच्या बाकीच्या देशांच्याकडे ही माहिती आपली गेलेली असेल किंवा जाईल आणि त्यामुळे भारताची भूमिका ही आक्रमण करणारी नव्हती, ही दहशतवादी शक्तीला सडेतोड उत्तर देण्याची होती, हे स्पष्ट होईल। आणि आता बात अशी आहे की सर्व देशवासीयांना जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावध राहणं, सहकार्य करणं, एक राहणं हे सगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांचं सहकार्य गव्हर्नमेंटचं राहील।